माझे नाव जयश्री सुखदेव जाधव आहे। मी आत्ताच प्रभाग 6 क चा फॉर्म भरलाय, सर्वसाधारण महिला। तर मला हे सांगायचंय की गेल्या 2-3 दिवसापासून एक घाणेरडं राजकारण पक्षवाल्यांनी चालू केलेलं आहे की रातोरात पक्षाचे लोक या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतायत एबी फॉर्मसाठी। तर आम्ही एबी फॉर्मची वाट बघितली। माझ्या पक्षामध्ये राष्ट्रवादीला क ची जागा युतीने सोडली नसल्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि आता पक्षाच्या राजकारणाशी माझं सध्या तरी काही घेणं देणं नाही, मला विकासाशी घेणं देणं आहे। आमच्या प्रभागामध्ये जेवढे पण महिला नगरसेविका आहेत तर त्या महिला नगरसेविका अशा आहेत की त्या नावाला कागदावर महिला आहेत नगरसेविका आणि सगळा कारभार त्यांच्या घरातले पुरुष बघतात। मग जागा ही जर महिलेला सुटलेली आहे तर ते त्या ठिकाणची जी महिला आहे ती तेवढी कॅपेबल पाहिजे, तेवढी सुशिक्षित पाहिजे। आणि आपल्या इथे फक्त पक्षाच्या जोरावर पैसा आणि पॉवरच्या जोरावरती कोणालाही तिकीट मिळतात आणि कोणी नगरसेवक होते, म्हणजे तिला लिहिता वाचता येतंय की नाही ह्याचा काही अशा अनिक्षा नाही। तर आता असे नगरसेवक पाहिजेत की जे सुशिक्षित आहेत, ज्यांना स्वतःला कायदा कानून सगळ्या गोष्टी कळतात, त्यांना महानगरपालिकेच्या सगळे योजनांची माहिती असते, या सगळ्या गोष्टी ज्याला माहिती आहेत अशांनी नगरसेवक बनावं। आणि प्रभागाचा विकास जर होत असेल तर तो तरुण मोस्टली सुशिक्षित लोकांच्याच हातात आहे। अशिक्षित लोकांच्या हातात प्रभागाचा कारभार देणं आता शक्य नाही, कारण का प्रभागात एकदा नगरसेवक होऊन गेल्यानंतर 5-5 आता तर 8 वर्ष झाले, आता 5-5 वर्ष 8-8 वर्ष जर लोक येऊन दाखवत नाही तोंड की आम्ही नगरसेवक आहे आणि शेवटच्या 5-6 महिन्यामध्ये अचानक विकास कामं चालू करतात, मग इतके दिवस तुम्ही काय केलं? आणि आता प्रचारासाठी येत आहेत आणि आता म्हणतात तुम्हाला खड्डे करून पाहिजे का बंद, ते करतो, तुम्हाला रस्ते पाहिजे का, ते करतो। मग आता तुम्ही करताय, मग तुम्ही 8 वर्ष काय केलं आणि 5 वर्ष काय केलं, हा आमचा प्रश्न आहे। तर आता हे नाही व्हायला पाहिजे, आता नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे आणि नवीन जनरेशनच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे असं माझं मेन म्हणजे सुशिक्षित आणि ज्या लोकांना कळतं, ज्यांना नॉलेज आहे अशांना सत्तेत घेणं हे सध्या गरजेचं आहे। त्यामुळे मी आता अपक्ष फॉर्म भरलेला आहे, मी मागच्या वेळेस पण भरला होता, मी आताही अपक्ष फॉर्म भरतीये आणि काय आता झाले, फॉर्मची प्रोसिजर झाली, फार गर्दी आहे, सगळेजण आमच्या प्रभाग 6च्या क याच्यामध्ये आतापर्यंत 28 फॉर्म झाले, 28 उमेदवारांनी फॉर्म भरले। आता कोणते आहेत, काय किती माघार घेतात माहिती नाही। धन्यवाद।